मधुमाशी डंख मारते बरोबर, आणि जिथे डंख मारला तिथे सुजन येते, मनुष्य खाली पडू शकतो किंवा पूर्ण जगामध्ये जर बघितलं तर मधुमाशी चावल्यामुळे मृत्यूचं प्रमाण हे सापांपेक्षा जास्त आहे. प्रार्थना आहे औदुंबर बसले मला आहे दत्तगुरु दिसले. ओके, तर हे दत्तगुरूंचं झाड असं पण म्हणतात. कोळी फळं आहेत त्याची भाजी बनवतात कोळ्या फळांची. नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आता आपण आहोत केशव सृष्टीच्या ह्या रस्त्यावरती आणि तुम्ही जेव्हा मीरा भाईंदर ह्या बसनी याल आणि बसने आल्यानंतर तुम्ही बघाल की ह्या साईडला तुम्ही मीरा भाईंदर स्टेशनवर आलात की इकडे थोडंसं ह्या साईडला पुढे गेलात की भूत बंगला हा स्टॉप आहे आणि भूत बंगल्यापासून आतमध्ये आलात तर तुम्हाला हा इकडे दिसेल केशव सृष्टीचा रस्ता. आतमध्ये आल्यानंतर सुंदर असं वातावरण आणि सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात आल्याचा तुम्हाला एक मोठा असा फील होतोय. आणि इकडे तुम्ही बघाल सगळीकडे अशी झाडच झाड आहेत. खूप सुंदर आणि छान दृश्य. आणि इकडे समोरच्या बाजूला तुम्ही बघाल मस्त असं ड्रॉइंग आहे आणि ह्या साईडला तुम्हाला केशव सृष्टीमध्ये काय काय आहे, तुम्ही काय काय बघणार आहात त्याचं एक सारांश रूपात तुम्हाला ही माहिती इथे दिलेली आहे. बरोबर हर्बल प्लांट्स, प्लास्टिक रिसायकल, त्याचबरोबर तुम्हाला इकडे भेटणार आहे कंपोस्ट फार्म फ्लोअर अँड किचन वेस्टेज, त्याच्यापासून बनवलं जाणार हे कंपोस्ट खत हे तुम्हाला इकडे पाहायला भेटणार आहे. आणि बराच सारा गृह उपयोगी वेस्टेज कचऱ्यापासून काय काय केलं जातं हे सगळं तुम्हाला इकडे या केशव सृष्टीमध्ये पाहायला मिळणार आहे. सो मित्रांनो, आपण आता केशव सृष्टीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि सगळ्यात पहिले सकाळच्या वेळी आपण करणार आहोत आपली पेट पूजा. आणि ह्या पेट पूजासाठी आपल्याकडे आज उत्कृष्ट असा नाश्ता आहे आणि महाराष्ट्रीयन फेमस पदार्थ म्हणजेच पोहे, वडे, जिलेबी. आपल्या सुरुवात करूया. प्लेट ही आहे वडे, स्वीटमध्ये तुम्हाला भेटणार आहे जिलेबी. चलो, आणि हे आपले युट्यूबर मित्र. आणि आता सुरुवात करणार आहोत आपल्या नाश्त्याला. चला. नमस्कार, माझे नाव अशोक बसरा आणि आज तुम्ही केशव सृष्टीत आल्याबद्दल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हा जो आपला केशव सृष्टी एरिया आहे ही 200 एकरची जागा आहे आणि ही जागा ज्याची होती त्यांचं नाव होतं डॉक्टर शरदचंद्र मल्हारराव अजिंक्य आणि त्यांनी ती डोनेट केली ती संघ माहितीच असेल, RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि संघाचे जे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार म्हणून पूर्ण एरियाला आपण त्यांच्या नावाने ओळखतोय केशव सृष्टी म्हणून. केशव सृष्टी एक फॅमिली बॉडी आहे, परंतु त्याच्यामध्ये अजून 6 संस्था चालवल्या जातात. त्याच्यातलं बघितलं तर वनौषधी एरिया, ओके, आयुर्वेदिक प्लांट्स आहेत तिथे. वनौषधी एरिया प्रोडक्शन जे होतं जे FDA प्रोडक्ट्स आहेत ते तिथे बनवतात. त्याच्यानंतर इथे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंडरमध्ये चालवतात. 2 वर्षाचा कोर्स असतो. त्याच्यानंतर गौशाळा आहे, ते आपण व्हिजिट करणार आहेत. गौशाळ्यामध्ये सगळे गोवंश आहेत ते इंडियन ब्रीड आहे, हायब्रिड नाही. आणि त्याच्या पुढे गेलं तर रामरत्न विद्या मंदिर, 2 स्कूल आहेत. रामरत्न विद्या मंदिर जी स्कूल आहे ती बोर्डिंग स्कूल आहे आणि ती CBSE बोर्ड. आणि रामरत्न इंटरनॅशनल डे स्कूल आहे ते ISC बोर्ड. तिथे हनुमान टेम्पल आहे. पुढे गेलं तर किसन गोपाल राजपुरिया वानप्रस्थ आश्रम, जे ओल्ड एज होम म्हणतात, वृद्धाश्रम, ते आहे. आणि खालच्या साईडला कॉन्फरन्स सेंटर रामभाऊ माळगी प्रबोधिनी, RSS BJP किंवा प्रायव्हेट कॉर्पोरेट प्रोग्राम ट्रेनिंग तिचे चालू असतात. सो मित्रांनो, केशव सृष्टी
म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एक अमूल्य आणि निसर्गाने दिलेलं एक वरदान, आणि हे खूपच सुंदर आहे. ह्या केशवसृष्टीमध्ये आता आपण वेगवेगळी माहिती घेणार आहोत. येथे असलेलं वसतिगृह, येथे असलेली गौशाळा, येथे असलेलं निसर्गरम्य परिसर, येथे असलेली तुम्हाला वेगवेगळी झाडं, ह्या सगळ्यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. आणि तुम्हालाही कधी यायचं असेल तर कसं यायचं आणि काय इकडची प्रोसेस आहे हे सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता आपण एंट्री करतो ते नेक्टर गार्डनमध्ये. नेक्टर गार्डन म्हणजे जे बटरफ्लाय आहेत, हनीबी आहे, त्यांच्यासाठी आपण ते गार्डन बनवले आहे. गोड्या पाण्याची विहीर आहे, 28 फूट खोल आहे. 28 फूट ह्याच्यामध्ये मछली आहेत आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे, परंतु आपण हे पाणी वापरतो गार्डनसाठी आणि वॉशरूमसाठी. ओके. बर्ड वॉशिंग करायचं असेल तर लवकर यावं लागतं सकाळी, जसं की. आणि मित्रांनो, हा सुंदर असा जो चित्र दिसतंय हे आहे फुलपाखरू, आणि आपण आता आहोत फुलपाखराच्या गार्डनमध्ये, अर्थात बटरफ्लाय गार्डन. आणि ह्या गार्डनमध्ये विविध रंगांची फुलपाखरं आपल्याला सकाळ सकाळी पाहायला मिळतात. आता दुपारच्या वेळी आपल्याला साहजिकच ही फुलपाखरं दिसणार नाही आहेत, पण ह्या गार्डनमध्ये खूप सारी फुलपाखरं येतात आणि ह्या फुलपाखरांपासून आपल्याला मधाची विविध पोळी ह्या गार्डनमध्ये पाहायला मिळतात. ते मध कलेक्ट करतात आणि आपल्याला असे विविध रंगांची मध पोळी किंवा विविध रंगांची फुलपाखरे ह्या गार्डनमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. कसं काढा, हे प्रेस केलं तर ह्याच्यातून पाणी येणार. हे बघा, प्रेस केलं की पाणी येते. हे बघा, प्रेस केलं की पाणी येते. एकदम हे ह्याच्यात हे बघा, प्रेस केलं बघा, पाणी आलंय. मित्रांनो, ह्या केशवसृष्टीमधला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आज पाहायच्या आहेत. त्यामध्ये आता आपण बघितलं बटरफ्लाय गार्डन, आणि आता आपण जाणार आहोत हे गौशाळेमध्ये. कारण गायींचं महत्त्व हे फार आहे, आपल्या हिंदू संस्कृतीत पण आहे आणि आपल्या सामाजिक जीवनामध्ये जगतानासुद्धा गायींचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होतो. गायींचं दूध हे शहरासाठी खूप चांगलं असतं, पण ते शहरामध्ये फारसं चांगल्या प्रतीचं असं उपलब्ध होत नाही. तर ह्या गायींबद्दलची फारशी माहिती आपण आता त्या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भविष्यात तुम्ही इथे काय करायचे असतील प्रोग्राम, जसे की 56 बग, सवामणी, गोदान, गोपूजा, हे तुम्ही इथे करू शकता. फॅमिलीच्या सोबत येऊन इथे एन्जॉय करू शकता. मित्रांनो, ही आहे गौशाळा. ओके. आपण जर सांगली, सोलापूर साईडला गेले तर मोठे हंसवाले असतात ना, खिल्लारी, डांगी, कृष्णा, ही ना ऐकले असतील, ते बघायला भेटतील. तर बागेतलं आपण तर देशी गाई आपण ओळखायचं कसे आहे. देशी गाई जो हम म्हणतात, कंदा म्हणतात, समोरचं वसिंड म्हणतात, ते हम जो म्हणतात तो मोठा असतो, आणि ज्या हायब्रिड काऊज असतात ते पूर्ण सपाट असतात. ओके. आणि ह्यांना आपण सकाळी एक वेळा बाहेर सोडतो. बाहेर का सोडतो? कारण त्यांना पण कोळवून म्हणतो त्याची गरज असते. शिंग आहेत आणि हे हम आहेत, त्याच्यातनं ते ऑब्झर्व करतात सूर्यकिरण. कोळवून आपल्याला गरज असते तसं, आणि त्याच्यामुळे ती सूर्यकिरण खेचल्यामुळे त्यांची हेल्थसुद्धा चांगली असते, त्यांचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आहे, आणि दूध देण्याची क्षमता वगैरे असते ती सुद्धा. आणि म्हणजे कसं की त्यांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला ते सकाळी त्यांना बाहेर सोडल्यानंतर कोळवून मदत करतात. ते पण तुम्ही गेला गायला खायला द्यायचं असेल तर आपण असं करून देतो. चारा वगैरे असेल असंच करणार, परंतु जेव्हा आपण लाडू वगैरे असेल असं देतो खायला.
जेव्हा गोमातेची जीभ आपल्या हाताला स्पर्श होते तेव्हा हाताची जी भाग्यरेषा म्हणतात ती बदलण्याची ताकद देवाकडे नसते, ती गोमातेकडे असते. म्हणून कधी हात धुवायचे लगेचच नाही. जेव्हा खायला दिलं थोडा वेळ थांबायचं, त्याच्यानंतर हात धुवायचे. लोक काय करतात, घाण वाटते म्हणून लगेच हात. हे बघा, तुम्हाला कुणाला खायला द्यायचे असतील तर एखादा घेऊ शकतो तुम्ही. ओके, हे पंचखाद्याचे लाडू. हा, या ठिकाणी आपण जे बघतोय त्या सगळ्या दूध देणाऱ्या गायी आहेत. म्हणजे ह्यांनी गायींचं वर्गवारीकरण केलेलं आहे. दूध देणाऱ्या गायी वेगळ्या, वासरं वेगळी, आणि ज्या बाकीच्या गायी आहेत ज्या दूध देणार नाहीत त्याही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ठेवलेल्या पाहायला भेटतील. हे जे आहेत ह्या सगळ्या दूध देणाऱ्या गायी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. तारपोलिन आहे ना हे सगळे? हा, हाय क्वालिटीचं चालू आहे सर्वांचं. ऍक्शन. ओके, आता आपण आलो हे गोशाळा आपण बघितली आणि आलो ते आता गोबर गॅस प्लांट जवळ. गोबर गॅस किंवा बायोगॅस प्लांट. तर सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा पार्ट आहे तो हा मिक्सिंग टँक. हे मिक्सिंग टँक जर बघितलं तुम्ही इथून बघू शकता, खाली जाळी आहे, जाळीवरती गोबर टाकलेलं दिसेल तुम्हाला. खाली ओपन एरिया आहे, पॅसेज त्याचा रिकामा आहे. तो रिकामा पॅसेज आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी स्टोअर करतो. ओके, जिथे मी उभा आहे हा पूर्ण स्ट्रक्चर आहे, हे डायजेस्टर आहे. जसं आपण जेवतो पोटामध्ये डायजेस्ट होतं तसं हे डायजेस्टर आहे. आणि हे विहिरीसारखं 30 फुटापर्यंत हे खोल आहे. 30 बाय 30चा हा याचा पार्ट आहे. हे आपण काय करतो, खालीचा जो पार्ट आहे तिथे पाणी स्टोअर करतो. कुठलं पाणी स्टोअर करतो, जे मिल्किंग काऊज असतात त्यांना डेली वॉश करतो. जे वेस्टेज वॉटर आहे ते आपण ह्याच्यामध्ये स्टोअर करतो. तसं आपण बनवलेलं आहे तिकडे त्या साईडला, की तिथे पाईप अटॅच करतो. ओके, ते पाईप अटॅच केल्यानंतर तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये घेतो. आणि हा मड पंप आहे खाली, हा ऑन केल्यानंतर तेच पाणी कावडंगवरती टाकणार. त्याच्याने ते पूर्ण मिक्स करतो. मिक्स केल्यानंतर ते लिक्विड होतंय आणि ही प्लेट आहे ही वरती उचलतो. इथनं इनलेट पाईप आहे. हे पूर्ण मिक्स केलेलं मटेरियल ह्याच्यामध्ये जाणार. त्याच्यावरती फर्मेंटेशन होत आहे विदाउट ऑक्सिजन, एनारोबिक रेस्पिरेशन बोलतोय. म्हणजे काय, की सडण्याची प्रोसेस चालू होते. त्याच्यामध्ये सडल्यानंतर गॅसेस जनरेट होतात. उदाहरण जर द्यायचं तर आपण टिफिन घेऊन जातो किंवा मुलांना टिफिन देतो. ते टिफिन जर ओपन केलं नाही संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी ओपन केलं तर तिथून आपल्याला एक दुर्गंधी येते. का, कारण गॅस बनते कुठली ना कुठली. ह्याच्यामध्ये गॅस बनते ती असते मिथेन गॅस, फॉर्म्युला CH4. मिथेन, बुटेन, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर. पण सगळ्यात जास्ती गॅस असते ती मिथेन असते. आणि सर्वांना माहिती आहे गॅस हलकी असते. गॅसच्या प्रेशरमुळे हे वरती आलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता गॅस आहे म्हणून हे वरती आलेलं आहे. ओके, हां, हे गॅस होल्डर पण म्हणू शकतो आपण. ही गॅस आपण वापरतो शाळेवरती कुकिंग करण्यासाठी. परंतु इथून शाळेचं डिस्टन्स 700 मीटर आहे. स्लोली जाणार, कुकिंग स्लोली होणार. म्हणून आपण तिथे एक ब्लोअर आहे त्याला प्रेशर देतो, तेवढी फास्ट जाते आणि तेवढी फास्ट कुकिंग होते. हे झाल्यानंतर ह्याच्यात त्या साईडला आउटलेट पाईप आहे, तो आपण बघणार आहे. आउटलेट पाईपाने जे बाहेर निघतंय मलमूत्र ह्याच्यातलं, त्याला इंग्लिशमध्ये स्लरी म्हणतात. त्याचा वापर आपण शेतीमध्ये करतो. म्हणजे जर बघितलं तर काहीच वेस्टेज होत नाही. कावडंग घेतलं, खराब पाणी घेतलं, त्याच्याने मिक्स केलं आणि ते मिक्स केल्यानंतर गॅस जनरेट झाली, ती वापरली शाळेवरती कुकिंग करण्यासाठी. आणि तिथून जे वेस्टेज निघालं ह्याच्यातनं बाहेर, ती स्लरी आपण यूज केली व्हेजिटेबल एरियामध्ये. म्हणजे काहीच वेस्टेज होत नाही. गॅस आउटलेट पाईप. तर मॉइश्चर जर असेल तर आपण इथून काढतो मॉइश्चर. ओके, थोडंसं. आणि जर बघाल तर तुम्ही हे बघा, हे जसं मॉइश्चर निघालं पाईपामधलं, इथे तुम्ही हात लावला तर इथून गॅसची स्मेल पण येणार तुम्हाला. ओके, असं लांबूनच आले असेल पण बहुतेक. आणि हे जास्ती डेंजरस नसते. आपल्या घरी जो LPG वापरतो जर लीक असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु ह्याचं कसं आहे की मुलांना सुट्ट्या असतात तेव्हा यूज कमी होते. मग आपण जर जास्ती झालं तर ते ब्लास्ट होऊ शकतंय, फाटू शकतंय प्लॅस्टिक. म्हणून आपण ह्याला इथे काढून देतो, काय प्रॉब्लेम्स होत नाही. पूर्ण झाडं बघितलं, आंबा बाग आहे, मँगो प्लांटेशन आणि मिक्स जाते आहेत. जशी रायवळ, जी पूर्वी झाडं होती ती आपण कटिंग केली नाही, त्याच्यामध्ये दुसरी झाडांची लागवड केली. म्हणून रायवळ, हापूस, केसर, पायरी ही झाडं इथे आहेत. आणि मँगोच्या सीझनमध्ये खूप इथे आंबे येतात आणि खूप छान असतात ते ॲक्च्युली. आणि पॅडी स्ट्रॉमध्ये
आपण त्याची तयार करतो, पिकवण्यासाठी वापरतो. काही केमिकल वगैरे वापरत नाहीत. मधुबन तलाव आणि बघा तलाव आहे. जशी या तलावात मासे पण आहेत आणि पिण्यासाठी पण वापरतात. हो, पिण्यासाठी पण वापरतात. आलोय हा मधुबन तलाव. तुम्ही बघितला, बोर्ड बघितला असेल, मधुबन तलाव 32 फीट खोल आहे तो. आणि हे पावसाचं पाणी आपण स्टोअर करतो, पावसाळी ओव्हरफ्लो होतो आणि हेच पाणी नंतर आपण शेतीसाठी वापरतो किंवा पिण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो. आपल्याकडे BMCचं पाणी वर्षभर आलं नाही तरी प्रॉब्लेम्स नाही. हा छोटा तलाव आहे. ह्याच्या पुढच्या साईडला ह्याच्यापेक्षा मोठा तलाव आहे. ओके. मधुबन म्हणतात. मधु म्हणजे स्वीट, बनी आणि फॉरेस्ट. चारही बाजूला लागवड आहे, ती आंब्यांची लागवड आहे. आंबे पिकल्यानंतर गोड लागतात. तसं ह्याचं एक नाव आहे की मधुबन तलाव. आणि ही कॉन्सेप्ट होती, त्यांचं नाव सुद्धा, ते सरांचं नाव होतं मधुकरराव चक्रदेव, म्हणून त्यांच्या नावाने आणि एक मधु म्हणजे स्वीट आणि बन आणि फॉरेस्ट या हिशोबाने ह्याचं एरियाचं नाव दिलेलं आहे मधुबन एरिया आणि मधुबन तलाव. खूप सुंदर असं हे केशवसृष्टीमध्ये नियोजनबद्ध हा असा सगळा कार्यक्रम सेट केलेला आहे मित्रांनो. इकडे जे आपण तलाव बघितला, त्या तलावातनं पाणी जे उपसलं जातं ते सोलार पंपने उपसलं जातं आणि ते पाणी उपसून ह्या ज्या समोर जे आपल्याला शेती दिसते ह्या शेतीसाठी ते पाणी वापरलं जातं. अशी खूप सारी माहिती अजून पुढे पुढे आपण घेणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू करा. थोडंसं माहिती उपयुक्त असा हा व्हिडिओ होणार आहे. मित्रांनो, ह्या केशवसृष्टीमध्ये काय दाखवावं आणि काय नाही दाखवावं हा मोठा प्रश्न पडला आहे. कारण अनेक तऱ्हेची झाडं, अनेक तऱ्हेची फळझाडं, अनेक तऱ्हेची फुलझाडं हे तुम्हाला इकडे पाहायला भेटतील. इकडे बघा, तिकडे बघितलं आपण मका लागवड केली होती, इथे पेरूची लागवड केलेली आहे. त्याचबरोबर इकडे हे शम्मीचं झाड आहे जे आपण पूजेसाठी वापरतो. त्याचबरोबर केळीची झाडं. शिवाय तुम्हाला इकडे हा रोजच्या वापरात मिळणारी ही वस्तू म्हणजेच कढीपत्ता, ह्या बारीक सारीक झाडांचा सुद्धा येथे समावेश केलेला तुम्हाला पाहायला भेटेल. आणि इकडे जे आता आपण बघणार आहोत ती आहे सघन लागवड पद्धत मोसंबी. आणि हे जे मोसंबीचं आहे ते 23 गुंठ्यामध्ये हे क्षेत्र पसरलेलं आहे. आणि त्याची जी जात आहे त्या जातीला स्वीट लेमन असं म्हटलं जातं. आणि त्या मोसंबीच्या आतमध्ये जे आंतरिक पीक घेतलं जातं त्या भाजीपालाही त्या आंतरिक पीक म्हणून घेतलं जातं. चला आता आपण मोसंबीची लागवड बघूया. बघा मित्रांनो, एका सुंदरशा अशा फॉरेस्टमध्ये आल्याचं किती फील होतं आहे. आपण मुंबईत राहून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला असूनसुद्धा माहीत नसतात. एकदा नक्की येऊन ह्या फॉरेस्टला भेट द्या. आपण नेक्टर गार्डनमध्ये गेलो होतो. तिथे आपल्याला मधुमाशा खूप कमी प्रमाणात बघायला भेटल्या किंवा बघायलाच भेटल्या नाही. हा जो फुलं आहेत, हा वेल आहे, आईस्क्रीम क्रीपर म्हणतो आपण. ह्याच्यावरती बघायला खूप मधुमाशा आहेत. या ज्या माशा दिसतात पूर्ण मधुमाशा आहेत. आणि मधुमाशीचं आपल्या पर्यावरणामध्ये खूप महत्त्वाचं काम आहे ते परागीकरण किंवा परागीभवन, पॉलिनेशन. कारण मधुमाशा जर नसतील तर आपण पण नष्ट होणार. का? कारण मधुमाशा आहेत ते पॉलिनेशन करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात. कारण एक मधुमाशी जेव्हा 3 ते 4 हजार फुलावरून फिरते, मध जमा करते, तेव्हा आपल्याला 1 चमचाभर मध मिळते. म्हणजे त्यांची एवढी आपल्याला पर्यावरणामध्ये मदत होते पॉलिनेशनसाठी किंवा परागीकरण किंवा परागीभवन ह्याच्यासाठी. तर ह्या आपल्या देशी व्हरायटी आहेत, देशी मधुमाशा म्हणतात, त्याला ॲपेस इंडिकस म्हणतात. ओके. आणि मधुमाशीची जी शेती केली जाते त्याच्यामध्ये मधुमाशा ज्या वापरतात त्या ॲपेस सेरेना किंवा ॲपेस मेलिफेरा असतात. ते युरोपियन किंवा ऑस्ट्रेलियन व्हरायटीचे असतात. त्या आपल्याकडच्या नसतात. मधुमाशी कधीच चावत नाही, बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे ना, मधुमाशी कधीच चावत नाही. मधुमाशी डंख मारते, बरोबर. आणि जिथे डंख मारला तिथे सुजन येते, मनुष्य खाली पडू शकतो. किंवा पूर्ण जगामध्ये जर बघितलं तर मधुमाशी चावल्यामुळे मृत्यूचं प्रमाण हे सापांपेक्षा जास्त आहे. एवढ्या डेंजरस असतात. ओके. तर ह्या मधुमाशा. आणि हा वेल आहे तो आईस्क्रीम क्रीपर. तर हे बघा, मधमाशी जास्त पुढे जात नाही, आता मला डंक मारायचा. आपण जोपर्यंत काही करणार नाही तोपर्यंत. हो सर, आहेत ना कोकणात शेंगा भाजी बनवतात, काय म्हणतात तिकडे?
मित्रांनो बघाल ह्या फुलांवरती ह्या ज्या मधमाशा दिसत आहेत ह्या मध गोळा करण्याचं काम करत आहेत. आता त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आपण त्यांना छेडत नाही तोपर्यंत त्या काही करत नाहीत आणि मधमाशी ही चावत नाही तर ती डंक मारते. बघा पावसाळ्यामध्ये ही अशा खूप साऱ्या माशा इकडे तुम्हाला पाहायला भेटतील. हे बघा व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारामध्ये ते लोक बनवतात भाजी. ओके. आणि खूप सारी फुलं आहेत तिकडे. ह्या ज्या मधमाशा आहेत त्या गावाकडे गौरी गणपतीला गाणं म्हणतात, टेटूच्या शेंगा टेटूच्या शेंगा पोरं आली मध गोळा करण्याचं काम असं त्याच्यावरती गाणं सुद्धा आहे. त्या टेटूच्या शेंगा आहेत. तरी पण आता इथे आलेलं आहे झाड, तर आपण बघूया. ही आता कच्ची फळं आहेत, उंबर किंवा औदुंबर. आणि एक प्रार्थना आहे, औदुंबर बसले मला आहे दत्तगुरु दिसले. ओके. तर हे दत्तगुरूंचं झाड असं पण म्हणतात की कोळी फळं आहेत त्याची भाजी बनवतात. कोळ्या फळांची खाण्यासाठी पिकल्यानंतर आपण असेच उचलून खाऊ शकतो. आणि गरिबांचं अंजीर ह्याला म्हणतात. म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, भुकेला उंबर गोड. ओके. तो हा उंबर ह्याला कट केलं तर हा ज्यूस दिसतो व्हाईट कलरचा, सुकलेला आहे. आता तुम्हाला जर गालगुंड झाला असेल तर हा ज्यूस कोऱ्या कागदावरती ते लावून ते कागद स्टिक करू शकता, किंवा नुसता ज्यूस घेऊन त्याचा जो चीक आपण मराठीत म्हणतो तो लावला तरी गालगुंड बसतंय. उंबर किंवा औदुंबर. हे बघा दिसतंय, हे येऊन राहिलंय, दिसतंय का? आला आला. व्हाईट जर आले ते ना, हे व्हाईट आहे, चिक म्हणतात त्याला. तो चिक आपण गालगुंडासाठी वापरू शकतो. हे बघा मित्रांनो व्हाईट व्हाईट दिसतोय. हा काढू का? हे बघा. आणि हा सरांच्या हातावरती दिसतोय बघा, थोडासा दिसतोय, थोडासा. ओके. आणि आता झालेला आहे मित्रांनो दुपारचा लंच टाईम. गुलाबजाम काय करतो आपण आता आपण जेवतोय मित्रांनो. आणि खूप छान अशा जेवणामध्ये भाज्या पण आहेत. ही कसली भाजी आहे सर? ही मिक्स व्हेज आहे. मिक्स व्हेज. बाहेरचं बाहेर आपल्याकडे पूर्ण काही मटन इथे भेटते, काय बाहेर मिक्स व्हेज. हे काय सर? पनीर. मटर पनीर. ओके. आणि इकडे आहे डाळ भात, आपण नंतर घेऊ. चपाती, चपात्या, बाकी आपण भात नंतर घेऊया. राईस, मिनी कचोरी आणि ही आहे मिनी कचोरी. आणि इकडे आपलं फेवरेट लोणचं. आणि हा भाजीपाला विक्री केंद्र आहे. इकडे हे भाजीपाला केंद्र तुम्हाला दिसेल. हे जे आहे हे सर्व शेणाने सारवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जो आहे तो पालापाचोळा भरलेला आहे. हे बघा मित्रांनो, हे जे ओटा जो बनवला आहे तो तुम्ही बघाल. हा टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे वेस्टेज ज्या बॉटल आहेत त्याच्यापासून हा ओटा बनवलेला दिसतोय. हे बघा, ह्या साईडला पण तुम्हाला दिसेल. आणि अशी ही आहे नारळाची बाग. आपण मंदिरामध्ये जातो, देवाला हार फुल जे वाहतो, दुसऱ्या दिवशी ते काढतो, विहिरीमध्ये, नाल्यामध्ये, नदीमध्ये ते विसर्जित करतो, म्हणजे फेकतो. याचा अर्थ विसर्जित केल्यानंतर तो एरिया सुद्धा घाण होतो. मग ते आपण जे भाईंदरला टेम्पल्स आहेत तिथून फुलं आहेत ती कलेक्ट करतो. आणि ती कलेक्ट केल्यानंतर त्याच्यातली चांगली फुलं आणि खराब फुलं असं दोनमध्ये डिवाईड करतो. चांगली फुलं आपण काढतो, त्याची जे पेटल्स आहेत ते साईडला करतो. जसे मेरीगोल्डचे आहेत आणि रोजचे आहेत, ते साईडला केल्यानंतर ते सुकवतो. सुकवल्यानंतर त्या फुलांची आपण पावडर बनवतो. ही आता मेरीगोल्डची आहे, कलरवरून आपल्याला कळतं आहे, थोडीशी येल्लोइश कलर आहे. ओके. तर हे झेंडूचे फुलांची पावडर आहे. त्याच्यापासून आपण काय करतो, अगरबत्ती तयार करतो, त्याची पावडर बनवतो. त्याच्यामध्ये अजून पावडर यूज होते
ती ही आहे ती गोबर पावडर. कावडंग आहे त्याची पावडर बनवतो. आणि गोबर पावडर का वापरतो, कारण सर्वांना माहिती आहे गोबर आहे हे घरामध्ये आपण धूप वगैरे करतो, हवन करतो, गोबर गौऱ्या असतात त्या वापरतो. का? कारण त्याचं आहे की आपलं घराचं वातावरण शुद्ध करण्याचं काम करतं आहे, निगेटिव्हिटी ते घरातनं काढण्याचं काम करतं आहे, म्हणून गोबर पावडर आपण त्याच्यामध्ये वापरतो. तिसरा इन्ग्रेडियंट्स आहे ते आहे हे गुवार गम किंवा व्हेजिटेबल गम तुम्ही म्हणू शकता. आपण गवार जी भाजी खातो गवारची, त्याची सुकून तुम्ही पावडर बनवू शकता, घरी तयार करू शकता, त्याची सुद्धा तुम्ही तसा वापर करू शकता. हे गुवार गम हे बाइंडिंगचं काम करते. फायबर बोलतो आपण ते गमच असतो. गम. ओके, तर हे आपण पूर्ण तयार केल्यानंतर ह्याचा एक डो बनवतो. ओके, पूर्ण आपण चपाती बनवण्यासाठी आटा लावतो तसं एक डो बनवतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्मेलसाठी आपण एसेन्स म्हणून दुसरं वस्तू ऍड करतो. ओके, हे झालं. ह्याच्यापासून डो बनवल्यानंतर जी आता हे चौथा आहे ही लाकडाचा भुस्सा आहे किंवा लाकडाची पावडर, वूड पावडर तुम्ही म्हणू शकता. हे काय काम करतं, जसं आपण चपाती बनवताना सुक्का आटा वापरतो खाली ह्याला पोळपाटला आणि लाटण्याला चिपकू नये म्हणून, तसं हे काम करता येईल. आणि त्याच्यानंतर ते हॅल रोलिंग असते. आता मुलांनी केलेले म्हणून थोडेसे व्यवस्थित तुम्हाला हे नाही दिसणार. ही अगरबत्ती आपण त्याच्यापासून बनवतोय. अगरबत्ती आहे. ओके, तर हे पूर्ण अगरबत्ती बनवतोय ते हेल रोलिंग. आणि आपल्याकडे खूपच फुलं भेटतात. भाईंदरला एवढे टेम्पल्स आहेत की आपण आज टेम्पो जाणार होता पण आज गेला नाही, म्हणजे माणूस आमचा तो ड्युटीवरचा आला नाही. आणि त्याच्यानंतर आहे ते खराब फुलं आहेत. ती खराब फुलं आहेत, तर खराब फुलांचं आपण काय करतो, खत बनवतो. नाव आहे ब्लॅक गोल्ड. कारण जे आपण गांडूळ खत बघितलं किंवा शेणखत बघतो त्याच्यापेक्षा न्यूट्रिएंट्स जे झाडांना किंवा रोपांना न्यूट्रिएंट्स पाहिजेत ते ह्याच्यामध्ये जास्त आहेत. कारण ही फुलं आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण तसं टेस्टिंग केलेलं आहे की ह्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स जास्त आहेत, म्हणून हे 50 रुपये पर केजी प्रमाणे आपण त्याची विक्री करतो. हे मशीन आहे ते प्लॅस्टिक रिसायकलचं मशीन. आज चालू नाही केलेलं आहे. ॲक्च्युली कसं आहे, ह्याला चालू केलं हिटिंग होण्यासाठी 2 तास लागतात. 2 तास हिटिंग केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण प्लॅस्टिक टाकतो. ह्याच्यामध्ये प्लॅस्टिक टाकलं हे असं कुठलं पण प्लॅस्टिक, म्हणजे तिथे बोर्ड लावलेला आहे तसं प्लॅस्टिक आपण ह्याच्यात टाकू शकतो. मिक्स प्लॅस्टिक, दुधाच्या थैल्या, आपण घरी ज्या तेलाच्या पिशव्या असतात त्या सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकतो. हे प्लॅस्टिक इथून टाकल्यानंतर ते क्रश होणार आणि त्याचं मेल्ट होऊन ते एक रो मटेरियल आपल्याला बाहेर भेटतं. ते हे आहे, हे प्लॅस्टिक. एकदम. म्हणजे काय उपयोग होतो याचा, यूज काय होतं? ह्याच्यानंतर हे मटेरियल आपण परत तेव्हा कंपनीला पाठवतो. हां, आणि प्लॅस्टिकचं हे मटेरियल पाठवलं की कंपनी आपल्याला फळ्या बनवून देतात वेगवेगळ्या प्रकारच्या. त्याच्यापासून आपण समोर बघितले बेंचेस बनवतो. हे बाकडे आहेत. वाव, मस्त आहे. हे बाकडे स्टूल, म्हणजे फर्निचर बनवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो आपण. मला एवढ्या कंटेंटमध्ये हा कच्चा आवडला. सो मित्रांनो, आपण पाहिलं की ह्या केशवसृष्टीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यामधला हा जो प्लॅस्टिक रिसायकलचा हा उपक्रम आहे. तुम्ही बघाल ही जी मशीन, आता मगाशी त्या दादाने इन्फॉर्मेशन दिली आपल्याला की ह्या मशीनमध्ये ते प्लॅस्टिक टाकायचं आणि प्लॅस्टिक टाकल्यानंतर त्याचं जे छोटे छोटे पार्टिकलमध्ये जे येतं ते ह्याप्रमाणे असतं आणि हे मग ते कंपनीला पाठवतात आणि ती कंपनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवून देते. त्यामध्ये तुम्ही जे हे बेंच बघाल, हे शालेय उपयोगी जे बेंच आहेत ते ह्या प्लास्टिकपासून बनवलेले बेंच आहेत. तुम्ही बोलणार नाहीत किंवा तुम्हाला विश्वास बसणार नाही. हे तुम्हाला वाटेल की लाकड्या फळ्या आहेत आणि त्याला स्क्रू मारलेले आहेत, तर असं काही नाही आहे मित्रांनो. हे प्लास्टिक बेंच आहेत आणि हे प्लास्टिक बेंच हे जे आदिवासी भागातल्या शाळा आहेत किंवा ग्रामीण भागातल्या काही शाळा आहेत जिकडे अजूनही मुलांना बेंच उपलब्ध झालेले नाहीत, त्या शाळांना हे बेंचेस ते प्रोव्हाइड करतात. खूप चांगली संकल्पना आहे आणि माझ्या मते ही अखंड महाराष्ट्रात ही संकल्पना जर जोरदार राबवली तर आपल्याला प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र करता येईल. खूप छान असं रिसायकल करतात हे लोक. इकडे बघाल तुम्ही खूप सारं प्लॅस्टिक आहे, त्याच्यामध्ये
आपलं वेस्टेज प्लास्टिक भरून ठेवलेलं आहे. हे बघा, ते ते फक्त त्या मशीनमध्ये टाकलं की तुम्हाला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये ते सगळं उपलब्ध करून मिळेल. म्हणजे कसं आहे की आपण आता गॅस वापरतो, गावाकडे गेलो तर चुल्यावरती जेवण बनवतात. ऑलरेडी फॉरेस्ट कमी झालेलं आहे. मग आपल्याकडे गोशाळा आपण बघितली, मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला गोबर उपलब्ध असतं. ती गोबर आपण सुकवतो, त्याची ही पावडर बनवलेली आहे, गोबरची पावडर. आणि त्याच्यात ते व्हाईट थोडंसं पावडर दिसते घासासारखे, ते शुगर कॅन वेस्टेज असतं ना, उसाचा रस आपण गाळतो आणि जे कडाप चिपाड असतं त्याची सुद्धा पावडर बनवतो आणि हे मिक्स करून घेतो. हे मिक्स केल्यानंतर त्याच्यापासून आपण ह्यात बनवतो त्या बायोपॅलेट. ओके, ह्या पूर्ण आहेत त्या बायोपॅलेट. ते ह्या मशीनमध्ये बनवतात, इथून येतात त्या. आणि बायोपॅलेटचा उपयोग काय होतो, हे बायोपॅलेट आहे आपण ते ड्राय करतो आणि नंतर त्या चुल्यामध्ये वापरतो. हा चुल्हा आहे, छोटी शेगडी असते आणि मोठी शेगडी, हा चुल्हा आहे. ह्याच्यामध्ये टाकणार, हा चार्जेबल आहे. आपण घरी चुल्यावरती जे जेवण बनवतो, लाकडं जाळतो, ती बंद झालं, धूर येतो, आपल्याला फुंकर मारावे लागते. तर ह्याच्यामध्ये ते करण्याची गरज नाही. स्टार्टिंगला आपण एक वेळा जाळलं, 600 ग्रॅम ह्याच्यामध्ये बसतात आणि एका टायमाला आपण जाळलं, हे फॅन कमी जास्त केला जसं आपल्याला पाहिजे तसं आपण ते करू शकतो. तर हे चार्जेबल शेगडी आहे. आणि ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कुकिंग करणार, ती एक वेळा आपण फिल केल्यानंतर अर्धा ते पाऊण तास आरामात ते चालते. म्हणजे एका फॅमिलीचं कुकिंग आहे ते 1 तासामध्ये व्यवस्थित ह्याच्यावरती करू शकतो आपण. कुकर असेल किंवा कुठलं पण कुकिंग ह्याच्यावरती तुम्ही करू शकता. हे त्याच्यासाठी खूप फायद्याचं आहे की आपण गावाकडे जर बघितलं, सगळ्यांकडे गोबर उपलब्ध असतं, तर तेही गावाकडे वापरण्यासाठी खूप छान आहे. बायो इको चुल्हा. अच्छा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या सगळ्या मशीनची कॉस्टिंग काय आहे? ह्याची कॉस्टिंग नाही मला माहिती. हे 2000पर्यंत, हे 2000पर्यंत असतं हे मशीन. हे एक श्रेडर आहे. आपण प्लॅस्टिक बॉटल कसे की भंगारवाली उचलून नेतात ना, त्याची वॉश करून कधी कधी मग त्याच्यात मग हे कसे की इथून टाकणार, ती श्रेड होणार, क्रश होणार. ओके, क्रशर ती आहे. फुलं घ्या, पानं घ्या, मुळं घ्या, साल घ्या, हा असं स्लोली होतो. आपण सिटी एरियामध्ये राहतो, नॉर्मल सर्दी पण झाली तर डॉक्टरांकडे जातो. परंतु तुम्ही आत्ता पण गावाकडे गेलो, खूप आयुर्वेदा यूज होतो. कसं आहे की लोक कुठे पण गेले, एखादा प्रोडक्ट्स बघणार, चांगलं वाटलं घरी घेऊन जातात, यूज करतात 2 ते 4 दिवस, असर होत नाही, सोडून देतात. ह्याचा असर होत नाही. ओके, तुम्हाला त्याचा रिझल्ट समजेल कधी, 1 महिन्यानंतर. का? कारण तो जी आजार असतो जो आपला, त्याच्या मुळांपासून त्याचा असर व्हायला सुरुवात होते. म्हणून आपल्याला लगेचच असर समजत नाही. काही कशी झाडझुडपं आहेत की त्याचा असर लगेचच होतो. आता हे बघितलं इन्सुलिन आहे, इन्सुलिन बघितलं नावावरूनच ते डायबिटीज. ओके, आपण जसं झिंजरच्या जातीमध्ये येते, अद्रक जशी लागवड करतो, एक लागवड केल्यानंतर भरपूर प्लांट्स ग्रो होतात, तसंच हे आहे. शुगर लेवल तुमची केवढी पण वाढलेली असेल, हे मोठं पान आहे ते अर्धं खायचं, छोटं असेल तर 1 पान खाल्लं, शुगर लेवल तुरंत डाऊन करण्याचं काम करणार आणि ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करता येईल. ह्याची जर तुम्ही टेस्ट करायची असेल तर तुम्ही टेस्ट करू शकता. ओके, थोडीशी, कारण खूप छान टेस्ट येते. हां, असं कट करून. पण लहान मुलांना शक्यतो नाही दाखवायचं. का? कारण का शुगर प्लांट आहे, लहान मुलांना टेस्ट आवडेल त्याची, जास्ती खाला शुगर डाऊन करणार आणि शुगरसाठी अजून काहीतरी खायला द्यावं लागणार. एवढा तुकडा खाऊ शकतो ना आपण. हो. आणि कसं आहे की जास्ती पानं आहेत, यूज कमी झालं तर कसं ही पानं आपण सावलीमध्ये सुकवून पावडर बनवून ठेवू शकतो. मग सकाळी अनाशापोटी 1 ग्लासमध्ये 1 चम्मच पावडर टाकली ते डायरेक्टली पिऊ शकतो. सोसायटीमध्ये राहता, जसं रेनी सीझन स्टार्ट होणार तशी ही वनस्पती तिथे गार्डनमध्ये येणारच. आणि तिथला जो गार्डनर असतो माळी काका, त्याला कचरा म्हणून उचलून फेकून देतो. त्याला मी कट करतो. हे बघितलं तुम्ही तर ही वनस्पती आहे. आणि ह्याला बघितलं खालच्या साईडला फ्रूट आहेत, दिसले आवळ्यासारखे. हा, म्हणून ह्याला भूमी आवळा किंवा भुई आवळा म्हणतात. भूमी आवळा किंवा भुई आवळा. आणि हा प्लांट असा आहे हे लिव्हर टॉनिक आहे, आपलं लिव्हर स्ट्रॉंग करण्याचं काम करत आहे हे. आणि एक दुसरी वनस्पती आहे, वनस्पती ती कडूची रायता, ऐकलं असेल, किंवा कालमेघ. हे दोन्ही मिळून जॉन्डिसचं औषध होत आहे. अच्छा अच्छा. तर हे डायरेक्टली आपण असं खाऊ शकतो. पाऊस आला
ह्याला बघाल तर ही त्याची पानं आता तोडलेली आहेत आणि ह्या साईडला बघाल तर तुम्हाला फुलं, आता फुलांचं सीझन चालू झालेलं आहे. किती फुलं दिसतात हे बघा, असली फुलं दिसतात. आणि ह्याला फळं येतात, ते बिये असतात आणि त्याचं बी आहे ते लाल आणि काळ्या कलरचं गुंज. आणि हा गुंजेचा पाला पूर्वी सोनं तोडण्यासाठी वापरायचे गुंज तोच. आणि सगळ्यांच्या परिचयाचं नाव म्हणजे हरिपत्ती, बरोबर ना. माउथ फ्रेशनर आपण खातो, बडीशॉप किंवा जे पान खातात त्याच्यामध्ये हरिपत्ती असते, ती ही हरिपत्ती. हा, हे तुम्ही टेस्ट करू शकता. हरिपत्ती असं आहे की तुम्हाला तोंडाचे प्रॉब्लेम्स असतील, माउथ अल्सर, तोंडामध्ये छाले पडतात ना, तर हरिपत्ती खायची. किंवा ह्याचा उपयोग असा की घसा वगैरे बसला असेल, ऐड येते विक्स की गोली लो, हिचकिच दूर करो, वैसे ये काम करता है. तो ये हरी पत्ती है, टेस्ट कर सकते हैं आप लोग. ओके, ये छाव में सुखाने के बाद ये यूज होते है. याला सुकवायला पण लागते. हां, सावलीमध्ये सुकवलं तर त्याचे न्यूट्रिएंट्स जात नाही आणि कलर चेंज होत नाही. खूपच छान. पानामध्ये जी वापरली जाते हरिपत्ती, ती ही हरिपत्ती आहे. मित्रांनो, निसर्गाने मनुष्यासाठी खूप काही करून ठेवलं आहे. फक्त ते आपल्याला घेता आलं पाहिजे आणि वापरता आलं पाहिजे. त्याचा योग्य वापर केला तर निसर्ग आपल्याला काही कमी देणार नाही, जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेल. राजू बना जेंटलमॅन, त्याने एका युट्यूबर म्हणून तयार पण केलेलं आहे बघा. त्याचा विचारच करू शकत नाही, कारण निसर्गानेच आपल्याला खूप काही दिलेलं आहे, बरोबर ना. तर हे मोस्टली आपण फंगस म्हणतो. तर फंगसमध्ये वेगवेगळे प्रकार असतात आणि हा फंगस आहे तो झाडांच्या सुकलेल्या फांद्यांवरतीच तयार होतोय. मोठी फांदी असेल तर खूप मोठे असतात, आपल्या हाताच्या 2 हाता एवढे. ह्याला डिझाईन सारखे आहे म्हणून ह्याला म्हणतात ब्रॅकेट फंगस. आणि हे ब्रॅकेट फंगस हे तयार झालेले आहे. ही दांडी आहे सुकलेली, ती ह्या झाडाची आहे, ज्याचं नाव आहे हरडा. हरडा सर्वांच्या परिचयाचा नाव ऐकलं असेल, हरडा, हर्रे. आणि जाहिरात सुद्धा येते हवाबाण हरडे चूर्ण किंवा त्रिफळ चूर्ण. तर हा हरडा आहे. हरड्याची फळं खूप वरती आहेत, खाली पडलेली ही आपल्याला दिसतात, हरितक्की. आणि हा सुकून आपण वापरतो. आजीबाईचा बटवा, त्याच्यामध्ये तुम्हाला हरडा, बेहडा, मुरडशेंग हमखास बघायला भेटणार. सो नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत नाही करत आहे, कारण हा व्हिडिओ आता आपण इथे एंड करतो आहोत. आज होतं यूट्यूबरचं मीटअप, म्हणजे YT क्रिएटर ग्रुपमधले जे आपले मित्र आहेत, ज्यांचे यूट्यूब चॅनल्स आहेत YT क्रिएटर ग्रुपमध्ये, ते चॅनल्स क्रिएट करतात आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवत असतात. अशा सगळ्या मित्रांचा आज मीटअप होतं आणि त्यासाठी आपण आज आलो होतो केशव सृष्टीमध्ये. तर थोडक्यात त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्या चॅनलवरती जाऊन त्यांच्या चॅनललाही सबस्क्राईब करूया. चला तर पहिले आपल्या ग्रुप मेंबरची ओळख करून देऊया. आणि इकडे आहेत आपले. नमस्कार मंडळी. बेसिकली माझं जे चॅनल आहे ते मोटो व्लॉगिंग संदर्भात आहे. मी स्कूटरवर लांब लांब फिरतो. माझी अयोध्या राईड सोलो झालेली आहे, अष्टविनायक 8 गणपती झालेले आहेत आणि त्याच्यानंतर गाणगापूर कर्नाटकमधून मी पूर्ण कोकणभर फिरलेलो आहे. तर येणारे माझे लडाखचे व्हिडिओज किंवा अजून काही इंटरेस्टिंग व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझं नितीन पास्टे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या त्यांच्या बाजूला फेमस रवी बरोबर असणारे सूर्या. नमस्कार मित्रांनो, माझं चॅनलचं नाव आहे, माझे 2 चॅनल आहे. एक चॅनलचं नाव आहे जो हिंदी चॅनल आहे, त्याचं नाव आहे मनोरंजन कट्टा. आणि दुसरा मराठी व्लॉगिंगचं चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे एस फॉर सूर्या. तर आपण चॅनलवरती जाऊन माझे व्हिडिओज पाहू शकतात. आणि एकदा चॅनलवरती जर गेलात आणि आपल्याला व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर YT क्रिएटर ग्रुपचे संस्थापक अर्थात मिलिंद दादा. मिलिंद साहेब नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे जरा अटके. मिलिंद खोट टाकला ना की जरा अटके येणारच. आपलं सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रवास वर्णन करणारा जरा हटके असा आणि संस्कृतीला धरून असणारा जरा अटकेसारखे व्हिडिओ तुम्हाला जरा अटकेवर बघायला मिळतील. मित्रांनो, हा माणूसच जरा हटके आहे, त्यामुळे चॅनल हा जरा हटके जरा हटके. नक्कीच बघा. त्याचबरोबर इकडे असणारे आपले प्रोड्युसर, गायक
नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सतीश आदवडे. आपले 2 चॅनल आहेत. एक चॅनल हिंदीमध्ये आहे, दुसरं चॅनल मराठीमध्ये आहे. हिंदीमध्ये त्याच्यावर मी आपले जे इंडियन फेस्टिवल्स असतात, इव्हेंट्स असतात ते कवर करतो. दुसऱ्या चॅनलवर आपले गावचे व्हिडिओज असतात, जे आपले गावची परंपरा संस्कृती आहे ते दाखवतो, इव्हेंट्सही दाखवतो. तर एक हिंदीमध्ये आहे, एक मराठीमध्ये आहे. तर नक्कीच आपल्या या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे हिंदीच्या एसे व्हिडिओज आणि जो मराठीमध्ये आहे त्याचं नाव आहे सतीश महाराष्ट्राचा. तर नक्कीच तिकडे जा, आपल्या व्हिडिओजना पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला कनेक्ट करून आम्हाला थोडंसं आपलं सहयोग करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझं नाव यज्ञेश वने आणि माझ्या चॅनलचं नाव देखील यज्ञेश वनेच आहे. मी माझ्या व्हिडिओच्या यूट्यूबच्या माध्यमातून सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रवास वर्णन असे व्हिडिओज टाकत असतो. तर तुम्हाला माझा कंटेंट आवडला तर माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या दादांच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत दादाच्या आणि माझ्याचं प्रमाणे तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. तर माझ्या चॅनलचं नाव म्हटलं तर मित्रांनो, ऑब्विसली वेलकम टू मुंबई. तुम्हाला इकडे मुंबईबद्दल जसं लाईक फेस्टिवल्स, शॉपिंग सेंटर्स किंवा इव्हेंट्स असे वगैरे तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं नक्कीच सबस्क्राईब करा आणि आम्हाला चांगला सपोर्ट करा दाखवायचा प्रयत्न, तसंच दादाचाच दाखवा. थँक्यू मित्रांनो, हे होते आपलं YT क्रिएटर्स ग्रुप आणि ह्या ग्रुपमधून आज ही YT क्रिएटरची एक छोटीशी मीटिंग होती. ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्रिएट झाल्या आणि बऱ्याचशा गोष्टीचं प्रोजेक्शन झालं. म्हणजे पुढे येणाऱ्या काळात आमचे नवीन प्रोजेक्ट तुम्हाला ह्या पाहायला मिळतील. सो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.